जोरात झाला. पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कशा पद्धतीची येत्या काळातली रणनीती आहे? नाही, ही रणनीती संभाजीनगरमधून जी सुरुवात त्यांनी केली, संपूर्ण महाराष्ट्रात आता याच्यापेक्षा चांगलं मोठं वातावरण तयार होईल. ही स्टार्टिंग आहे. आणि तुम्हाला सांगतो की लोकांना उद्धवसाहेब पाहिजे. उद्धवसाहेबाबद्दल लोकांना, मतदारांना खूप प्रेम आहे. बाळासाहेब चिरंजीव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आरक्षणाचा मुद्दासुद्धा त्यांनी मांडला. हे सगळ्यात महत्त्वाचं झालं. म्हणून इतकं मस्त वातावरण झालेलं आहे की विचारू नका. संभाजीनगर सोबत असणारं जिव्हाळा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. मात्र संभाजीनगरची जागा लोकसभेमध्ये आपण हरलो, त्याचं शल्य मनामध्ये कायम आहे असंही ते म्हणाले. आणि येत्या काळामध्ये ती उणीव आपण भरून काढणार आहोत आणि त्यासाठी पदाधिकाऱ्यांची साथ महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले. बरोबर आहे. आणि म्हणून कारण ही जागा जी आहे ना आमची खूप आवडती जागा. ज्यावेळेस प्रदीप जयस्वाल पडले होते लोकसभेला, पहिल्या वेळेस निवडून आणि दुसऱ्या वेळेस साहेबांनी सांगितलं तू जागा. बाळासाहेब म्हणे की तू आता उभा राहा. आणि मग मला उभं केलं. मी 4 वेळेस कंटिन्यू निवडून. नंतर मग मागच्या वेळेस थोडंसं काही थोड्या ह्याच्याने ते तिथे थोडासा जातीवाद झाला, पण तो कमी होता. यावेळेस काय झालं की जातीवादीचं राजकारण खूप झालं आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला मतदान कमी झालं. आणि नंतर मग त्या ठिकाणी हे शिंदे गट प्रचंड आर्थिक सुरू केलं त्याने. आणि त्याच्यामुळे ते आता आम्ही हे इन्क्वायरी केलं काय ते यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, हे कधीतरी कोणीतरी बोललं पाहिजे ना. यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, कसे आले, काय आलं. मी आता मोकळा आहे. आता मला त्या मी विचारत जाईन ना. मी काही ना काहीतरी माहितीचा अधिकार, अमकं धमकं काहीतरी आरडाओरड लोकांना जमा करून भाषणं करणे, हे करणे, हे विचार पैसा कुठून आला. आणि सरकार त्यांचं येतच नाही, सरकार आपला येतं. त्यामुळे आत्तापासून जर केलं तर आपलं सरकार आल्यानंतर माननीय उद्धवजी काही सोडणार नाही आता यांना. आणि कोणीच सोडणार नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कोणी सोडणार नाही. शरद पवार साहेब तर बिलकुल सोडणार नाही. आणि म्हणून सगळे या ठिकाणी असे घाबरतील. आता असे घाबरतील की आता आमचं काय होणार म्हणून. आणि मग ती संधी, यांना घाबरायची संधी आम्ही सोडणार नाही. राजू शिंदेंचा आज पक्षप्रवेश झाला, मात्र तुम्ही भाषण करताना बोलून दाखवलं की जरा आधी आले असते तर माझी जागा निघाली असते. हो, मी त्याला किती वेळेस म्हटलो या लवकर या, ये रे लवकर. तो म्हटला राजू हा येतो, मी येतो. येतच नव्हता. तर त्याच्यामुळे ते उशीर झाला त्याला. पण तरी पण आता आला ना, चल कामाला लाग. एक शब्द वापरला मी, गडबाजीत जायचं नाही. गडबाजी जायचं नाही हे शब्द वापरला मी. पण गडबाजी जर गेले तर तो संपला. कारण इथे फक्त आपण उद्धव साहेबांचे आहोत, आदित्य साहेबांचे आहोत, बाकी कोणाचे नाही. हे धरून चालायचं तर तुम्ही टिकणार. हे मी बोललो ना भाषणात माझ्या. पण ही गडबाजी तुम्ही जी बोलून दाखवलेलं आहे, गडबाजी जायचं नाही, ही गडबाजी नेमकी कोणाची? नाही, हे गडबाजी कसं असतं, आता तो सुद्धा त्याच्या त्या गडबाजीमध्ये खूप होता त्यांच्या. तो नानाचा होता. मग दुसरे मग त्या ठिकाणी त्याला रागवायचे. मग हे बाकीचे दुसरे जे भाजपचे दुसरे लोक ते त्याला टोमणे मारायचे की तुझा नानाचाच आहे का, तो असंच आहे. तर त्याला म्हटलं इथे ते करू नकोस. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये यायच्या आधी काही बॅनर संभाजीनगरमध्ये लागलेली होती की कोणाकोणाला दिलेले शब्द तुम्ही पाळणार आहात. विधानसभा 1 आणि 5 जणांसाठी तुम्ही शब्द देता आहात, तुम्ही कसा तो पाळणार? नाही, अजून उद्धव साहेबांनी कोणालाही विधानसभेचा शब्द दिलेला नाही. इव्हन राजू शिंदेला पण दिलेला नाही. आणि उद्धव साहेब शेवटपर्यंत कोणाला शब्द देत नाही. मला पण माझ्या इलेक्शनला सुद्धा लोकसभा मला तिकीट मिळणार हे तर सगळं माहीत आहे, पण शब्द शेवटपर्यंत नाही दिला त्यांनी. मग आणि नेते हे अशाच पद्धतीने पाहतात की कसं आणि कोणत्या पद्धतीने आपण जिंकू. तर जिंकण्याची हे असते. आणि म्हणून उद्धव साहेबांनी कोणाला शब्द दिला नाही. ज्यांनी लिहिलं असेल ना त्याने माझ्याकडे यावं. ज्यांनी लिहिलं असेल ना ते बॅनरवाल्यांनी, त्याला माझ्याकडे या तुम्ही, काय कधी काय बोललं मला सांगा. मी सुद्धा शिवसेनेचा नेता आहे. उद्धव साहेबांच्या नंतर, आदित्य साहेबांच्या नंतर आम्ही नेते आहोत. तर आम्हाला विचारा ना, आम्ही सांगू ना पक्षाची भूमिका काय. तर उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणामध्ये आरक्षणाचा मुद्दा मांडला, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि शेतकऱ्यांची भेटसुद्धा घेतली. तिथे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर संभाजीनगरमध्ये एकूण ज्या 9 जागा आहेत त्या विधानसभेच्या आम्ही पूर्ण नाही. मागच्या वेळेस काय झालं होतं, माझा पराभव झाला होता ना, त्यामुळे ती सहानुभूती लोकांना हे केली. अरे मग आता इथे परत MI येऊ शकते सगळ्या. मग लोकांनी खूप मतदान केलं आणि 9च्या 9 जागा निवडल्या. शिवसेना भाजपच्या त्यावेळी युती होती, सगळ्या 9च्या 9 जागा निवडून आल्या. कारण दुसरीकडे असं बहुमत कुठंच नाही आलं, इथे मात्र आलं होतं. पण दुर्दैव आमचं असं की जे 6 आमदार आले आमचे, त्यातले 5 फुटले आणि ते शिंदेनी त्या ठिकाणी फोडाफोडी केली आणि त्याचा तो गैरफायदा घेतला असं आलं. यावेळी या सगळ्या गद्दारीचा बदला घेतला. गद्दारीचा बदला घेतला. लोकसभेत काय होतं, मी स्वतः उमेदवार होतो, मला काही जास्त हे करतं. आता मी मोकळा आहे.
आता मी त्या ठिकाणी सगळ्यांना मी यांचा बदला घेण्याचं कामच मी काम करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.